जनतेचा कौल हा सकारात्मक आणि सरकारच्या विरोधात येणारे भंडारा गोंदियामध्ये 80% निकाल काँग्रेसच्या बाजूने लागेल। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी निकालासंदर्भात महत्त्वाचं विधान केलेलं आहे। त्यामध्ये जवळपास 80% निकाल काँग्रेसच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल असं आम्हाला वाटतं। भाजपवाल्यांचे जे स्टेटमेंट येतात सध्या की आम्ही सगळं महाराष्ट्र जिंकू, हा याला म्हणतात अतिगर्व, सत्तेचा माज। ज्या लोकांनी एवढे वर्ष सत्तेत राहून ना शेतकऱ्याचा उद्धार करू शकले, शेतकऱ्याला आत्महत्या करायला बाध्य केलं, मोठ्या प्रमाणात महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, सगळ्या जनतेमध्ये भाजप आणि त्यांच्या सरकारच्या बद्दलची एक मोठी चीड लोकांच्या मनात आहे। मग अशा परिस्थितीत भाजपचे नेते आणि विशेष करून ते दुसऱ्याला पागलाच्या दवाखान्यात पाठवायचं सांगतात ते बावनकुळे, मला तर वाटतं की त्याचाच इलाज करावा लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।